आपली बघा स्टेट बोर्डची सिरीज सुरू आहे जनरल सायन्सची. ठीक आहे, तर यात आपण आता खूप दिवसानंतर भेटतो आहे. खरं तर मी जरा बिझी होती इतर कामामध्ये. तर आपले बघा इंद्रिय संस्था सुरू होती. तर आज आपली ही शेवटची इंद्रिय संस्था आहे. ते हे इत्या 10वीचं जे स्टेट बोर्ड आहे तुमचं, ठीक आहे, पार्ट 2 त्यामधला हा चॅप्टर नंबर 3 आहे. तर यात आपण एक इंद्रिय संस्था बघणार आहे. ते म्हणजेच काय, प्रजनन, लैंगिक म्हणजे अलैंगिक व लैंगिक प्रजनन, म्हणजे असेक्शुअल अनसेक्शुअल रिप्रोडक्शन. मग प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान हे आपण याच्यामध्ये बघणार. त्याच्यानंतर लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्या विस्फोट. तर हे 4 टॉपिक आज आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूयात. तर इथेच डायरेक्ट इथनं सुरुवात करूयात की आपण विविध जीवन प्रक्रिया अभ्यास केल्या. त्यातील सर्व जीवन प्रक्रिया म्हणजे पोषण, श्वसन, रक्तविसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहे. हे सगळे आपल्या बघून झाले आहेत आणि सगळ्या आवश्यक आहे आपल्या जीवन प्रक्रियेसाठी. या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियासारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवमध्ये आढळते. ती म्हणजेच कोणती आहे, प्रजनन, ज्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन. परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते. तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजातीच जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. हे अंडरलाईन करा. हा स्टेटमेंट जी आहे ना इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युली. हे बघा, प्रजनन जे आहे, हे बघा, जेवढ्या आपण इथे आत्ता जे पण जीवन प्रक्रिया बघितल्या ह्या सगळे जिवंत राहण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. पण प्रजनन ही जी जीवन प्रक्रिया आहे ना ही जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते. पण तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. आलं लक्षात? हा एक स्टेटमेंट खूप महत्त्वाचा आहे. पुढे आता कधी बघा प्रजनन झालंच नाही तर नवीन स्पेसीस तयार होणार नाही, त्यांची संख्या वाढणार नाही, तर ती प्रजाती मग काय होणार, हळूहळू लुप्त होऊन जाणार. तर आपल्याला ती प्रजातीच जिवंत ठेवण्यासाठी प्रजनन हे काय जरुरी आहे. ओके, आता पुढे जाऊयात. आपण डायरेक्ट इथेच सुरुवात करूयात. ओके, एका सजीवापासून प्रजनन म्हणजेच काय ते आपण बघायचं. आता एका सजीवांपासून त्याच प्रजातीची नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, प्रजनन म्हणतात. एका सजीवापासून त्याच प्रजातीची नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण प्रजनन म्हणतो. एका प्रजातीपासूनच दुसरा, म्हणजे जसं आपण ह्युमन बिंग्स आहे तर आपण जन्माला कोणाला देतो, ह्युमन बिंग्सलाच देतो. म्हणजे आपली जी प्रजाती त्याच प्रकारची प्रजाती तयार केली जाते, याला आपण म्हणतो प्रजनन. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे. आलं लक्षात? ओके, आता पुढे प्रजननचे 2 प्रकार असतात. तर त्यातला एक प्रकार आपल्याला आता बघायचा आहे, तर तो आहे अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता याच्यामध्ये बघा, युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबिलेले नवजात निर्मिती प्रक्रिया, जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन हो. याच्यामध्ये युग्मक म्हणजे जायगोट हा तयार होत नाही, तरी एक नवीन सजीव तयार होऊन जातो आणि एक सिंगल पॅरेंटनेच एक नवीन सजीव तयार होतो. याला आपण म्हणतो अलैंगिक प्रजनन. 2 भिन्न पेशीच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. कारण की इथे बघा, युजली आपण प्रजननमध्ये काय बघतो की 2 पेशी काय होतात, फ्यूज होतात. ठीक आहे, आणि त्यांचा संयोग होतो, मग पुढे युग्मक तयार होतं, मग पूर्ण सजीव तयार होतो. म्हणून जो पण काय सजीव तयार होईल याच्यामध्ये दोघं पेशींचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात. पण अलैंगिक प्रजननमध्ये काय ना की एक सिंगल पेशीपासूनच नवीन सजीव तयार झालेला असतो. म्हणून त्या ज्या पेशीपासून हा नवीन सजीव तयार झाला आहे तर त्या पेशीसारखेच गुणधर्म तयार झालेल्या सजीवमध्ये असतात. ठीक आहे, या प्रजननात केवळ एकच जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. आलं लक्षात? गुणसूत्री म्हणजेच काय, मायटोसिस. जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजनाचा तोटा आहे, तर वेगाने होणारे प्रजनन ह्या पद्धतीचा फायदा आहे. अलैंगिक पद्धतीने खूप लवकर फटाफट काय होते, प्रजनन पद्धतीची फटाफट संख्या वाढते एका सजीवाची. आलं लक्षात? पण याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना की जननिक विचारणा हा अभाव हा लैंगिक प्रजनाचा तोटा आहे. एकसारखी प्रजाती काय होते, तयार होत जाते. ओके, आता पुढे अलैंगिक पद्धतीचे प्रजननचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर पहिली, एक पेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता पहिले तर तुम्हाला लक्षात आलं अलैंगिक प्रजनन म्हणजेच काय की एक सिंगल पॅरेंटपासूनच काय होत आहे,
सिंगल पॅरेंटपासूनच एक पूर्ण सजीव तयार होऊन जातो. ठीक आहे. याच्यामध्ये दोन पेशींचं फ्युजन होत नाही, संयोग होत नाही. एकच सिंगल पेशीपासून नवीन सजीव तयार होतो. म्हणून ही जी पेशी आहे ज्याच्यापासून हा नवीन सजीव तयार झाला आहे, या दोघांचा जो पण गुणधर्म असतो, जेनेटिक्स असतो, हा कसा असतो, एकदम तंतोतंत असतो. ठीक आहे. आता तर आपल्याला बघायचं अलैंगिक पद्धती कोणामध्ये, एक पेशी सजीवांमध्ये. तर कशा पद्धतीने होते एक पेशी सजीवांमध्ये ते बघूयात. तर पहिलं आपल्याला बघायचं आहे द्विविभाजन म्हणजेच बायनरी फिजन. ठीक आहे. बायनरी फिजन म्हणजेच काय ते आपण आता बघूयात. ओके. आता इथनं तुम्हाला हे एक्सपेरिमेंट करायची गरज नाही आहे, इथे डायरेक्ट इथे घेऊयात आपण. तुम्हाला पॅरामोशियम म्हणजे द्विविभाजन करताना दिसून येतील. पॅरामोशियम बघा, हा पॅरामोशियम आहे. ठीक आहे. हा एक सजीव आहे पॅरामोशियम. हे काय आहे, एक पेशीय सजीव आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा बायनरी फिजन कसे होतात. ठीक आहे. हे बघा, आदिकेंद्री सजीव जीवाणू, आदिजीव, अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना इत्यादी. दृश्यकेंद्री पेशीतील तंतुकणिका आणि हरितलौके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री मायटोसिस किंवा असूत्री अमायटोसिस पद्धतीने होते. म्हणजे बघा, हे जनक आपलं पॅरामोशियम आहे. ठीक आहे. ओके. या जनक पॅरामोशियमचे बघणार आता तुम्ही. याच्यामध्ये बघा पेशीतील तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि हरितलौके या दोघांचं काय होत आहे, द्विविभाजन होत आहे. कारण हे दोघं कशासाठी जरुरी आहे, तंतुकणिका ऊर्जा निर्मितीसाठी आणि हरितलौके फोटोसिंथेसिस अन्न निर्मितीसाठी. म्हणजे ह्या जनकमध्ये जे पण काय तंतुकणिका आणि हरितलौके असतं यांचं पण विभाजन होतो आहे. ते बघा, हे विभाजन झालं आणि मग यामध्ये काय झालं, अर्धा तंतुकणिका आणि लौकेचा भाग, हरितलौकेचा भाग, अर्धा तंतुकणिका आणि हरितलौकेचा भाग दोघांकडे काय झाला, विभागला गेला. आणि दोघांपासून परत मग आता एक एक नवीन नवीन पॅरामोशियम तयार होतं. म्हणजेच याला आपण म्हणतो द्विविभाजन. म्हणजेच एका पॅरामोशियम म्हणजे एका सजीवापासून दोन सजीव काय झाले, तयार झाले. इथे कुठे फर्टिलायझेशन कुठे आलं का, म्हणजे हे एकच जनक होतं ना, या एक जनकपासून काय तयार झाले, शेवटी दोन पॅरामोशियम तयार झाले. म्हणून याला आपण म्हणतो अलैंगिक पद्धत, असेक्शुअल रिप्रोडक्शन. एक तर विभाजन सूत्रीद्वारे मायटोसिस किंवा असूत्री अमायटोसिस पद्धतीने हे होत असतं. आता पुढे, आता वेगवेगळ्या अधिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्यामुळे कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला साधे द्विविभाजन म्हणतात. ठीक आहे. अमिबाचा आकारच नसतो कोणत्या पण, तर तो कोणत्याही प्लेनमध्ये काय असतो, दोन तुकडेमध्ये कापले जातात. एक तर अशा पद्धतीने कापला जाईल किंवा याला आता मी कलर चेंज करते. ठीक आहे. अशा पद्धतीने पण कापला जाऊ शकतो. तो कोणत्याही अक्षातनं कापला जातो आणि मग त्याचे दोन भाग होतात आणि हे पुढे दोन सजीव तयार होतात एक अमिबापासून. म्हणून याला आपण म्हणतो साधे द्विविभाजन. ठीक आहे. आता म्हणजे कधी तुम्हाला आलं की अमिबामध्ये कोणते द्विविभाजन होते, तर त्याला आपण म्हणतो साधे द्विविभाजन. पॅरामोशियम जे आता आपण बघितलं, याच्यामध्ये कसे द्विविभाजन आपल्याला बघायला मिळाले, आडवे है ना. हे बघा, आडवे झाले की नाही, हे बघा आडवे आहेत ना, हे है ना. ही पॅरामोशियम, हे पॅरामोशियम आडवी विभाजन झाले आणि मग यातनं दोन पॅरामोशियम तयार झाले. म्हणून याला आपण म्हणतो आडवे काय म्हणतात, द्विविभाजन. पॅरामोशियममध्ये आडवे होते या पद्धतीत. तर युग्लिनामध्ये कोणत्या पद्धतीने होते, हुबे. आता हे बघा डायग्राम दिसते तुम्हाला, हे काय आहे, युग्लिना. ठीक आहे. युग्लिना. ओके. हे बघा, युग्लिनाचे एक एक टप्पे बघत चला तुम्ही. ओके. तर याला हा जो पॅरामोशियम युग्लिना आहे, याचे दोन तुकडे असे उभे झाले, मग याचे दोन असे भाग बनले आणि हे दोन युग्लिना तयार झाले. तर याच्यामध्ये कसे विभाजन झाले, हुबे द्विविभाजन झाले. कोणामध्ये, युग्लिना. तर हे लक्षात ठेवा, कोणामध्ये कोणत्या प्रकारचे आहे ते. अमिबामध्ये साधे, पॅरामोशियममध्ये आडवे आणि युग्लिनामध्ये हुबे द्विविभाजन. सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हा अवलंबले जाते. ज्यावेळेस परिस्थिती चांगली असेल त्यावेळेस मग ते काय करतात, आपल्यापासून अजून दोन असे सजीव तयार करत जातात. ओके. आता दुसरा प्रकार बघायचा आहे आपल्याला अलैंगिक पद्धतीचा, ते म्हणजेच कोणता आहे, बहुविभाजन, मल्टिपल फिजन. आता इथे द्वि म्हणजे एकापासून दोन तयार झाले सजीव ना. आता बहुविभाजनमध्ये एकापासून अनेक तयार होऊ शकतात. अमिबा आणि तत्सम एक पेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन
करतात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा अवच्छेदनपाद तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एक पेशीय सजीवाला काय म्हटलं जातं? पुटी सिस्ट म्हणतात. ठीक आहे. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळी सूत्री विभाजन होते व अनेक केंद्र तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुटीमध्ये राहतात. अनुकूल परिस्थिती आल्यावर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. आलं लक्षात? मल्टिपल फ्युजन व्हेरी सिम्पल. ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती असते तर अमिबा काय असतो ना, अमिबाला कोणताच आकार नसतो, तो कशाही पद्धतीने पाय तयार करतो. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो सुडोकोड. पण ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती असते, त्यांना अन्नाची किंवा इतर पोषक परिस्थिती नसेल, तर मग अमिबा काय करतो, हा आकार एक गोलाकार आकार प्राप्त करून घेतो. ठीक आहे, आणि त्याच्या गोलाकार आणि ते जो पण पेशीपटल असते ना, त्याच्याभोवती एक संरक्षात्मक कठीण कवच तयार होतो. अशा कवचबद्ध अमिबाला काय म्हटलं जातं? सिस्ट. काय म्हटलं जातं? सिस्ट. आणि हे झाल्यानंतर आता इथे एक केंद्रक असतो ना, अमिबामध्ये एक जो केंद्रक असतो ना, याचे अनेक वेळा काय होते? सूत्री विभाजन, मायटोसिस. आणि याच्यामुळे काय होतं? एका केंद्राचे ह्या पुटीमध्येच, म्हणजे हे जे तयार झालेलं आहे सिस, याच्यामध्ये अनेक काय तयार होतात? मी जसा डॉट काढते आहेत बघा, अनेक काय तयार होतात? केंद्रक तयार होतात. मग याच्यामध्ये जो पण पेशीद्रव्य असतं ना, प्लाझ्मा, याचं पण काय होतं? विभाजन होतो आणि अनेक छोटे छोटे काय तयार झालेले असतात? अमिबा तयार होऊन गेलेले असतात. कोणामध्ये? या पुटीमध्ये. आणि जसंच पोषक परिस्थिती निर्माण होते, ही जी पण पुटी आहे सिस्ट, हा फुटतो आणि अनेक छोटे छोटे अमिबा काय होतात? बाहेर पडतात. म्हणजे एक अमिबापासून असे अनेक अमिबा तयार झाले, म्हणून याला आपण म्हणतो मल्टिपल फ्युजन. पण लक्षात ठेवा, मल्टिपल फ्युजन ज्यावेळेस यांना प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेस हे मल्टिपल फ्युजन करतात. कोण? अमिबा. इथे एक नवीन शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, सिस्ट, पुटी. ओके, आता पुढे हे बघा, इथे डायग्राम पण दिलेली आहे है ना, डायग्राम पण आहे बघा, खूप छान आकृती आहे ही, ती बघून घेऊयात. अमिबा पुटी तयार केली, बाहेर कवच तयार केला आहे आणि गोलाकार आकार प्राप्त केला आहे, आणि आतमध्ये हा काय आहे? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसचं पण काय होतं? मायटोसिस होतं, सूत्री विभाजन होतं आणि अनेक छोटे छोटे बघा काय तयार झाले आहेत? केंद्रक तयार झालेले आहेत. आणि हा जो पण प्लाझ्मा होता ना, ठीक आहे, प्लाझ्मा द्रव्य, हा पण त्याचा पण विभाजन होतो. आणि ज्यावेळेस परिस्थिती चांगली तयार होते, पोषक स्थिती निर्माण होते, हे पुटी जी असते ही फुटते आणि अनेक अमिबा बाहेर पडतात, म्हणून याला आपण म्हणतो नवजात अमिबा. ठीक आहे, आता पुढे कलिकायन. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे कलिकायन. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, एक मिनिट हां, ठीक आहे, आता याच्यात बघा कलिकायन बडिंग. बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय इस्ट पावडर आणा. एक चंचू पात्रात 500 ml कोमट पाणी घ्या. त्यामध्ये 5 ग्रॅम ड्राय इस्ट पावडर आणि 10 ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण चांगले ढवळा. 1 तास ते मिश्रण उबदार ठिकाणी ठेवून त्यानंतर मिश्रणाचा एक थेंब स्वच्छ काचपट्टीवर घ्या. त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. तर तुम्हाला काय बघायला मिळेल बघा, ही एक्सपेरिमेंट आपण करू शकतो कारण ड्राय इस्ट ऑलरेडी मार्केटमध्ये मिळतो. तर तुम्हाला काय बघायला मिळेल? तुम्हाला किनव पेशी म्हणजे जी पण ईस्ट आहे, मुकुलायन कलिकायन करताना दिसतील. म्हणजे अनेक किनव पेशींना एक एक छोटी कलिका दिसेल. आलं? हे बघा, हे काय आहे? किनव आहे. ठीक आहे, याला तुम्ही साखरेच्या पाण्यामध्ये, पाणी आहे, साखर आहे, त्याच्यात ठेवलं आणि उबदार, तर यालाच एक फुगवटा निर्माण होतो. ठीक आहे, आणि या फुगवट्यामधनं काय होतं? अजून एक हा थोड्या वेळाने तुटतो नवीन कलिका, आणि यातनं काय होते? मग नवजात किनव तयार व्हायला लागतात. आलं लक्षात? एक छोटी कलिका दिसते, हे काय आहे? कलिका आहे. फुगवटा जो आहे कलिका. किनव या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. कलिकायन म्हणजेच काय? बडिंग. हे बड तयार झालं ना, ठीक आहे. किनव पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रक तयार करते. ठीक आहे, या पेशीला जनक पेशी म्हणतात. या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो. हे बघा, हा फुगवटा म्हणजेच कलिका होय, बड होय. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करतो.
हे बघा, हा केंद्रक होता जो हिरवट भाग दिसतो आहे, याचं विभाजन होतं आणि एक केंद्रक कोणाकडे जातो, त्या फुगवटाकडे म्हणजेच त्या बडकडे, कलिकाकडे. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते. हा बघा, ही डायग्राम बघा, ही वाली वेगळी झाली आहे आणि स्वतंत्र नवजात किनव पेशी म्हणून वाढू लागते आणि मग ती स्वतः एक वाढू लागते. तर बडिंग म्हणजेच काय आहे, कलिका आहे. तर फुगवटा तयार होतो आणि या फुगवट्यापासूनच मग पुढे काय तयार होत असतं, त्याच्यामध्ये पण न्यूक्लियस जातं आणि मग नवीन नवजात सजीव तयार होत असतं. ओके, आता पुढे बहुपेशीमध्ये. आता आपण एक पेशीचं बघितलं, एक पेशीमध्ये आपण 3 प्रकार बघितले. एक म्हणजेच एक पेशीमध्ये अलैंगिक प्रजनन आपण 3 प्रकारचे बघितले. द्विविभाजन, मल्टिपल फिजन म्हणजे विभाजन, आणि तिसरा आपण बघितला कलिकायन, बडिंग. हे 3 प्रकारे होत असतं एक पेशीय सजीवांमध्ये. आता बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर त्याचे आपण प्रकार बघूयात. आता सगळ्यात पहिला जे आहे, हे बघा, अलैंगिक प्रजनन म्हणजेच काय ना, इथे एक सिंगल पॅरेंटपासूनच सजीव तयार होत असतात. इथे 2 पेशींचं काही संयोग होत नाही, युग्मक तयार होत नाही. एकच पॅरेंटपासून काय होतो किंवा एकच पेशीपासून अजून सजीव तयार होत असतात, म्हणून याला आपण म्हणतो अलैंगिक प्रजनन. ठीक आहे. आणि ज्यापासून तयार झाला आहे तंतोतंत त्यासारखंच नवीन सजीव तयार झालेला असतो, म्हणजे पॅरेंट पेशीसारखाच नवजात पेशी जी असते सारखा असतो. ओके, आता इथे बघणार बहुपेशीमध्ये पहिलं जे आहे खंडीभवन, ज्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. हा अलैंगिक प्रजनन प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतं. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीरात अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. जसे की शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये ह्या प्रकारे प्रजनन होते. कोणामध्ये? फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय, हे बघा, हे स्पायरोगायरा आहे, याचे 2 तुकडे झाले आणि एक जो तुकडा आहे हा नवीन स्पायरोगायरा म्हणून जगतो आहे. हा हे पण नवीन एक स्पायरोगायरा आहे, म्हणजे एका स्पायरोगायराचे 2 तुकडे होऊन 2 काय झाले, स्पायरोगायरा हे सजीव तयार झाले. तर खंडीभवनद्वारे प्रजनन कोणामध्ये होतो? शैवाळ, स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात, म्हणजे या सजीवांमध्ये अशा प्रकारे काय होतो, प्रजनन होतं. स्पायरोगायरा ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्यांची तंतूंची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो. आलं लक्षात? सायकॉनच्या शरीरात जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन काय तयार होतो? सायकॉन तयार होतो. हे लक्षात ठेवा की कोणामध्ये? सायकॉन, ठीक आहे, आणि स्पायरोगायरा म्हणजे शैवाळ यांच्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रजनन होतं? खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, म्हणजेच यांच्यामध्ये पुनरुत्पादन क्षमता किंवा जे आपण म्हणतो ना रिजनरेशन कॅपॅसिटी कशी असते? जास्त असते. ठीक आहे. आता नेक्स्ट जनरेशन. आता इथे बघा तुम्ही, हा एक एक्झाम्पल. तुम्हाला माहिती असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेली शेपटीचा भाग पुनर्जित केला जातो, म्हणजे रिजनरेट होतो. हा मर्यादित पुनर्जन्माचा प्रकार आहे, परंतु प्लॅनेरिया सारख्या काही प्राणी विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करू 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच आपण म्हणतो पुनर्जनन म्हणतात, म्हणजेच रिजनरेशन म्हणतात. जसं हा प्लॅनेरिया आहे, ठीक आहे, याचे काय झाले, 2 तुकडे झाले आणि त्याच्यातनं काय होतं, मग ह्या एक तुकड्यापासून हा एक पूर्ण सजीव तयार झाला आणि ह्या तुकड्यापासून हा पूर्ण सजीव तयार झाला. यालाच आपण काय म्हणतो? रिजनरेशन. जसं पालचा तुकडा, पालच्या शेपूट कधी एक छोटा तुकडा कधी पडला, ठीक आहे, तर ती परत शेपूट ती स्वतः तयार करू शकते, परत ती शेपूट तयार होऊन जाते. म्हणजेच काय, त्याची रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी कशी त्या भागाची जास्त आहे. तर तसंच इथे पण ज्यावेळेस हे बघा, हा प्लॅनेरिया आहे, याचे 2 म्हणजे तुकडे केले, ठीक आहे, तर काय झाले, मग हे 2 प्लॅनेरिया तयार झाले. ओके, आता पुढे बडिंग, मुकुलायन. ठीक आहे, आता बडिंग इथे बघूयात आपण. ओके, पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण, हे बघा, हा हायड्रा आपला मिळाले तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींचा विभाजनाने फुगवटा तयार होतो. हे बघा, फुगवटा तयार. पहिला हा आपला नॉर्मल एक हायड्रा आहे, याला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे याने काय तयार केलं आहे? मुकुल. काय केलं तयार? मुकुल, बड.
ठीक आहे, कारण इथल्या पेशींचं काय होत आहे, विभाजन होतो. विभाजन झाल्यामुळे पेशींची संख्या वाढते आणि म्हणून तिथे काय तयार होतो, फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. कालांतराने हा जो मुकुल आहे याची वाढ होते आणि त्यापासून एक नवीन हायड्रा तयार होतो. बघा, नवजात हायड्रा डायग्राममध्ये बघा, या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचन गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचन गुहेशी संलग्न असतात. आलं लक्षात? म्हणजे याचा जो शरीर आहे ना, हा जो त्याचा जनक हायड्रा आहे, ठीक आहे, हायड्रा आहे, त्याचे जे पालक आहे याच्याशी ते काय असतात, संलग्न असतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतके होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरवलंबी जीवन जगू लागतो. आलं लक्षात? जोपर्यंत हा स्वतःपासून, आता हा जो भाग आहे ना वेगळा निघत नाही, म्हणजे हा हायड्रा एक वेगळा होत नाही, तोपर्यंत हा जनकपासूनच काय करत असतो, पोषण घेत असतो. ठीक आहे, तर हे याला आपण म्हणतो बडिंग, मुकुलायन. आता नेक्स्ट जो आहे मल्टीसेल्युलर बहुपेशीय प्राण्यांमधलं अलैंगिक प्रजनन, ते आहे शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन त्याला आपण म्हणतो. वनस्पतीमध्ये मूळ, खोडं, पानं, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. ठीक आहे, आता बघा, बटाट्याच्या कंदावर आलेल्या डोळ्यांचा म्हणजे मुकुल किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलाच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. बटाटा कधी तुम्ही बघितला असेल तर बटाटा वगैरे ठेवला तर त्याच्यावरती असे नॉड्स येऊन जातात, ते बद्दल त्यांनी म्हटलं आहे. ठीक आहे, ऊस, गवत यासारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. मुळा, गाजर, रताळे यासारख्या वनस्पतीमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते. आलं लक्षात? तर शाकीय म्हणजेच काय ना, की ह्या भागापासूनच काय केलं जातं, नवीन वनस्पती तयार केली जाते. ओके, आता पुढे बीजाणू निर्मिती. आता आपण काय बघत आहे, आता आपण मल्टीसेल्युलर जे आहे, बहुपेशीय जे सजीव आहे यांच्यामधली अलैंगिक पद्धती, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर आपण किती प्रकार बघितले आतापर्यंत? एक बघितलं आपण फ्रॅगमेंटेशन, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं रिजनरेशन, तिसरा प्रकार बडिंग, मुकुलायन, चौथा प्रकार आपण बघितलं शाकीय प्रजनन. ठीक आहे, आता पुढचं आपल्याला बघायचं स्पोर फॉर्मेशन, बीजाणू निर्मिती. ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत 2-3 दिवसात ठेवा. 2-3 दिवसात त्यावर बुरशी वाढेल. बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करावं, आकृती काढा. तर कशा पद्धतीने हा पावचा तुकडा आहे किंवा आपली पोळी जी असेल ती 2-3 दिवस दमट ह्याच्यामध्ये ठेवा. तर त्याच्यावर अशी बघा, हे हिरवळ जे दिसतंय ना, बुरशी तयार होते. याला कधी तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीची रचना बघायला मिळेल. म्युकरसारख्या कवकाचे शरीर तंतुमय असते, त्यांना बीजाणुधुनी असतात. हे जे गोल गोल दिसतं ना तुम्हाला, हे काय आहे, बीजाणुधुनी. याच्यामध्ये आतमध्ये काय असतात, स्पोर्स, बीजाणू असतात. बीजाणुधुनीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. हे बीजाणुधुनीमध्ये काय तयार होत असतात, मी सांगितलं, बीजाणू स्पोर्स तयार होतात. ज्यावेळेस ही बीजाणुधुनी फुटते तर हे जे स्पोर्स आहेत ना हे खाली पडतात आणि या ओलसर भागा असेल तर अजून त्यांची काय होते, नवीन बुरशी तयार होत असते. कोणापासून? ह्या स्पोर्स बीजाणूपासून बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होतो आणि मग हे लक्षात आलं, तो याला आपण म्हणतो बीजाणुधुनी. तर हे पण काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गनायझेशन, मल्टीसेल्युलर ऑर्गन्स, बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. ठीक आहे, तर आता आपण बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं, अलैंगिक प्रजनन एकपेशीय सजीवांमध्ये आणि बहुपेशीय सजीवांमध्ये. आता आपल्याला बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, लैंगिक प्रजनन. ओके, आता लैंगिक प्रजननमध्ये काय असतं एक्झॅक्टली? लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशीच्या मदतीने होते. लैंगिक प्रजननमध्ये 2 जनक पेशीची गरज असते. त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक. आलं लक्षात? 2, एक स्त्री असणार आहे, एक पुंयुग्मक म्हणजे मेल गॅमेट असतो. लैंगिक प्रजनात 2 प्रमुख प्रक्रिया दिसून येते. एक म्हणजेच युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी या एक गुणी हॅप्लॉइड असतात. आलं लक्षात?
ठीक आहे, हे कसे असतात, हॅप्लॉइड असतात. जसं आपलं कधी विचार केलं ह्युमन बिंग्सचं, तर हे आहे एग आणि हे आहे आपलं स्पर्म. तर याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतील 23 आणि याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतील 23. म्हणून या पेशींना आपण म्हणतो हॅप्लॉइड पेशी. काय म्हटलं जातं, हॅप्लॉइड पेशी. आणि ज्या वेळेस हे दोघांचं फलन होतं, तर जी पेशी तयार होणार आहे आता, याच्यामध्ये हे 23 क्रोमोझोम्स गेले, इथनं पण 23 गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स गेले, मग इथे केवढे झाले 46, म्हणजे 23च्या कायचे जोड्या झाल्या. तर त्यांना आपण काय म्हणणार मग, डिप्लॉइड. आलं लक्षात? ओके. आता इथे बघणार, तर हे झालं. आता पुढे दुसरं हे काय असतं आहे, पहिले तर युग्मकाची निर्मिती, त्याच्यानंतर असतं आहे फलन. तर युग्मक निर्मिती कोणत्या याच्याद्वारे होते, अर्धसूत्री विभाजनाने, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मिओसिस. काय म्हणतो त्याला, मिओसिस. या पेशी विभाजनद्वारे कधी पण काय तयार होतात, अशा पेशी तयार होतात जे कसे असतात, हॅप्लॉइड असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त 23 क्रोमोझोम्स असतात. हे आता मी आपलं उदाहरण घेऊन सांगत आहे मनुष्याचं. ठीक आहे. तर म्हणजेच काय आहे, स्त्री असेल तर इथे काय होणार आहे एक, आणि पुरुष असेल तर इथे काय तयार होणार, शुक्राणू पेशी. आता फलन, दुसरा टप्पा काय असतो लैंगिक प्रजननमध्ये, फलन असतो, फर्टिलायझेशन. या प्रक्रियेत स्त्री युग्मक आणि पुयुग्मक ह्या एक गुणी पेशींचा संयोग होऊन एक द्विगुणी डिप्लॉइड युग्मनाची जायगोटची निर्मिती होते. जसं सांगितलं, एग आणि स्पर्म दोघं काय झाले, फ्यूज झाले, फलन झालं, फर्टिलाइज झाले, जायगोट तयार झाला. आता 23 क्रोमोझोम्स, म्हणजे इथे याच्यामध्ये केवढे क्रोमोझोम्स आले जायगोटमध्ये, किती आले, 46 क्रोमोझोम. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो, फलन म्हणतो. या युग्मन सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. आता हे जे आहेत ना, याच्या आतमध्ये जेवढ्या काय पेशी तयार झाल्यात ना जायगोट, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं विभाजन होतो, मायटोसिस. कोणतं होतं, मायटोसिस. म्हणजे आता यांच्यामध्ये ज्या पण काय पेशी तयार होतील, प्रत्येक पेशीमध्ये केवढे क्रोमोझोम्स असताना आहे, 46. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने पूर्ण सजीवाची काय होते, निर्मिती होते. हे बघा, 2 पॉईंट लक्षात ठेवायचं. ज्या वेळेस सूत्री विभाजन होतं ना, तर सूत्री विभाजनमध्ये जी पण पेशी तयार होते ना, त्या पेशीमध्ये 23 असे 46 क्रोमोझोम्स असतात, म्हणून ते कसे असतात, डिप्लॉइड. आणि मिओसिस जी प्रक्रिया होते ना, अर्धसूत्री, याच्यामध्ये ज्या पेशी तयार होतात ना, यांच्यामध्ये फक्त एक जोडी असते, म्हणजे 23 आणि एका याच्यामध्ये 23, म्हणून याला आपण म्हणतो हॅप्लॉइड. आलं लक्षात? आता पुढे या प्रजननामध्ये जर कोणतं आपण बघतोय, लैंगिक प्रजनन. तर बघा, या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग होतो. ठीक आहे. नरजनकाचे पुंयुग्मक जर मादी जनकाचे स्त्री युग्मक यांचा संयोग होतो, त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात. म्हणून त्यात तयार होणारा जीव काही गुणधर्माबाबत जनकाशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळा असतो. जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्यास व आपले अस्तित्व टिकण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतः वाचू शकतात. आले लक्षात? आता बघा, इथे आपण काय बघतो आहे, इथे मी कंपॅरेटिव्ह सांगते तुम्हाला. आता जसं आपण बघितलं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक, त्याच्यामध्ये काय होतं ना, की एकाच पेशीपासून नवीन सजीव तयार होऊन जातो. म्हणजे हा जो पण काय सजीव तयार होतोय ना, हा आणि हा जेनेटिकली जनुकीय दृष्टी कसा असतो, तंतोतंत सारखे असतात. ठीक आहे. पण ज्या वेळेस आपण काय म्हणतात, लैंगिक प्रजनन बघतो, लैंगिक प्रजननमध्ये काय असतं ना, 2 पेशींचं काय असतं, संयोग होतं, आणि मग त्यातनं काय होतं, युग्मक तयार होतं, जायगोट तयार होतो, आणि मग काय होतं, एक सजीव तयार होतो. म्हणजे हा जो सजीव असेल ना, याच्यामध्ये याचे पण गुणधर्म आहे आणि या पेशीचे पण गुणधर्म आहे. आलं लक्षात? ओके. म्हणून यांच्यामध्ये आपल्याला, ज्याच्यामध्ये लैंगिक प्रजनन होतं, यांच्यामध्ये बरीच विविधता बघायला मिळते. जैवविविधता याच्यामुळे जास्त वाढते. ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊयात. आता डायरेक्ट आपण वनस्पतीचे लैंगिक प्रजनन बघूयात. ओके. आता वनस्पतीमधलं बघायचं आहे अगोदर आपल्याला. वनस्पतीमध्ये फुले हे लैंगिक प्रजनाचे कार्यात्मक एकक आहे. लक्षात ठेवा, वनस्पतीमध्ये कोणते प्रजनन अवयव आहे, तर फुलं. फुलांमध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. काय, किती मंडले असतात, किती असतात हे अवयव, 4 मंडले असतात. त्याला आपण म्हणतो निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायंक.
ओके, एक मिनटं, याला आपण डायग्राममध्ये बघूयात. हे बघा, पहिले तर हे हे बघा डायग्राम. हे काय आहे? निदलपुंज. ठीक आहे, हे आहे पाकळ्या, त्याला म्हटलं जातं दलपुंज, कोरोला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहे हे काय आहे? जायांग. ठीक आहे, आणि हे काय आहे? पोमांग. ठीक आहे, तर हे 4 भाग मिळून काय तयार होतो? आपला फूल तयार होत असतं. ठीक आहे, तर हे बघूयात आता पुढे. हे बघा, बाहेरून आत यामध्ये आपण जसा कॅलिक्स, निदलपुंज सगळ्यात खाली बघितलं, दलपुंज, पाकळ्या, पुमंग, अँड्रोशियम आणि जायंग, गायनोशियम. हे काय आहे? गायनोशियम. हे स्त्रीचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे फुलामधला, आणि जो पुमंग खाली बघितला ना, हे काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ठीक आहे, आता पुढे पुमंग आणि जायंग, गायनोशियम. यापैकी पुमंग आणि जायंग हे प्रजननाचे काम करतात. प्रजननासाठी कोणते काम करतात? पुमंग आणि जायंग. जसं मी सांगितलं, जायंग हे काय आहे? स्त्री, आणि हे काय आहे? पुरुष, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन वनस्पतीचं. यांना आवश्यक मंडले म्हणतात. यांना काय म्हटलं जातं? इसेन्शियल वर्ड्स म्हटले जातात, कारण याच्याचमुळे मग आता परत पुढे नवीन वनस्पती तयार होणार, म्हणून यांना हे जरुरी आहे फुलांमध्ये राहणं. ठीक आहे, म्हणून कोणाला आवश्यक मंडले म्हणतात फुलांमध्ये? तर कधी हे 4 ऑप्शन आले आणि त्यात असेल की अँड्रोशियम आणि गायनोशियम, तर दोघं हे काय आहे? आवश्यक मंडले आहे. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्यांना ॲसेसरी वर्ल्स, अतिरिक्त मंडले म्हणतात. निदालपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि हिरव्या रंगाच्या असतात. कोणाच्या? निदलपुंजातील, म्हणजेच कॅलिक्स जो आहे, या घटक दलांना काय म्हटलं जातं? निदल म्हणतात, आणि ते कोणत्या रंगाचे असतात? हिरव्या. दलपुंजातील पटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगाची असतात. दलपुंज म्हणजेच काय? ज्याला आपण कोरोला म्हणतो, पण आपण कॉमन लँग्वेजमध्ये त्याला काय म्हणतो? पाकळ्या. काय म्हणतो? पाकळ्या. आणि पाकळ्या ह्या कशा असतात? विविध रंगाच्या असू शकतात. पण कधी पण निदलपुंज असतो, कॅलेक्स जो असतो ना, हा कोणताही फुल असेल त्याच्यामध्ये निदलपुंज हा कोणत्या रंगाचा असतो? हिरवा रंगाचाच असतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, फुलामध्ये 4 भाग असतात. एक पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही, फुलांमध्ये 4 भाग असतात. एक म्हणजेच निदलपुंज, दुसरं दलपुंज, पुमंग आणि जायंग. ठीक आहे, निदलपुंज आणि दलपुंज याला आपण काय म्हणतो? अतिरिक्त मंडले, आणि पुमंग आणि जायंग याला आपण म्हणतो आवश्यक मंडले. निदलपुंज हा कायम हिरव्या रंगाचा असतो आणि या फुलाच्या खालच्या बाजूला असतो. दलपुंज याला पाकळ्या म्हणतो आपण कॉमन लँग्वेज, हे विविध रंगाचे असू शकतात. पुमंग, अँड्रोशियम हे मेल रिप्रोडक्टिव्ह आहे वनस्पतीचा, आणि जायंग हे काय आहे? स्त्री केसर आहे. स्त्री केसर आहे. ठीक आहे, आता पुढे हे बघा, इथे दिसतंय तुम्हाला निदलपुंज हिरव्या रंगाचंच आहे, आणि पाकळ्या तर जसा रंगाचा फुल असेल त्या पद्धतीने. ओके, आता पुढे हे बघा, हे मादी फुल आहे आणि हे काय आहे? नर फुल आहे. ठीक आहे, आता ते पुढे अजून समजेल तुम्हाला. पपईची फुलं आहेत हे मादी आणि नर. आता पुढे पुमंग हे पुल्लिंग मेल दल आहे. त्याच्या घटक दलांना काय म्हटलं जातं? पुंकेसर, स्टेमेन म्हणतात. जायंग हे स्त्रीलिंग दल आहे. त्याच्या घटक दलांना काय म्हणतात? स्त्रीकेसर म्हणतात, कार्पिल म्हणतात. इथे बघा, इथे आपण बघितलं पुंकेसर हे काय आहे? पुमंग, मेल रिप्रोडक्टिव्ह फिमेलचा, आणि हे फुलाचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो पुंकेसर स्टेमेन, आणि स्त्रीलिंग याला आपण म्हणतो स्त्रीकेसर, कार्पेल. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायंग या दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना आपण बायसेक्शुअल, उभयलिंग फुलं म्हणतात. उदाहरण जास्वंद. ठीक आहे, जास्वंदचं जो फूल आहे ना, याच्यामध्ये पुमंग पण असतो आणि काय म्हणतात त्याला, पुमंग पण असतो आणि जायांग पण असतो, म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग हे दोघं पण दल याच्यामध्ये असतात. जर फुलांमध्ये वरील दोहापैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला आपण एक लिंग म्हणतो. म्हणजे एका फुलामध्ये फक्त पुमंग आहे, एका फुलामध्ये फक्त काय म्हणतात? जायांग आहे, दोघं नाही आहेत. ठीक आहे, मग जर फक्त पुमंग असेल तर नर फुल, आणि फक्त जायांग असेल तर मादी फुल. आलं लक्षात? जायांग आत्ता आपण बघितलं हे पपईचं फुल, कारण याच्यामध्ये काय आहे? मादी फुल आहे, कारण याच्यामध्ये काय आहे? स्त्री केसर
आणि फक्त फुलामध्ये काय असणार आहे, हे पुमंग असणार आहे, पुंकेसर स्टेमन असणार आहे, तर त्याला आपण म्हणणार नरफुल. ठीक आहे. दोघं पण दल असतील तर त्याला आपण म्हणतो उभयलिंगी. आलं लक्षात? ओके. आणि एकच दल असेल तर त्याला आपण म्हणतो एकलिंगी. मग एकलिंगीमध्ये फक्त पुमंग असेल तर त्याला आपण नरफुल म्हणणार आणि जायंग असेल तर त्याला आपण मादी फुल म्हणणार. क्लिअर? ओके. आता पुढे, बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला काय म्हटलं जातं, पुष्पवृंत म्हणतात, पेडिकल म्हणतात. आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात. तर देठ नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध म्हणजे सेसाईल फुले म्हणतात. ठीक आहे. आता पुढे, प्रत्येक पुंकेसराला एक वृत्त फिलामेंट असते. पुंकेसर म्हणजेच काय, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, मेल हे आहे. ठीक आहे. पुरुष म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टेमेन काय म्हटलं जातं, पुंकेसर स्टेमेन. त्याच्या टोकावर एक परागकोश अँथर असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक ब्लॉक्युल्स म्हणतात. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर पडतात. आलं लक्षात? ओके. आता इथे बघणार, इथे मी तुम्हाला दाखवते. हे काय आहे, हे जे आहे ना याला आपण म्हणतो पुंकेसर. आणि ह्याच्या वरती जो दिसतोय ना, हा बघा, हा गोल भाग, याला काय म्हटलं जातं, परागकोश. हे काय आहे, परागकोश. आलं लक्षात? आणि हे काय आहे, वृत्त फिलामेंट. ठीक आहे. आणि ह्या एकंदरीत त्याला आपण काय म्हणतो, पुमंग किंवा काय म्हणतात त्याला, पुंकेसर म्हणतात, स्टेमेन म्हणतात. आणि ह्या जो परागकोश असतो ना, याच्या आतमध्ये अनेक कोणत्या विभाजाने, सूत्री विभाजाने अनेक काय तयार होतात, परागकण तयार होतात. ठीक आहे. आणि वेळ पडले म्हणजे जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस ते परागकोश फुटून आतील परागकण काय होतात, बाहेर पडतात. ओके. आणि कोणत्या अर्धसूत्री विभाजनाने काय होतात, परागकण तयार होत असतात. आता जायांगचे घटक, दल म्हणजे स्त्रीकेसर. हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवंत स्टाईल निघते. कुक्षिवंताच्या टोकाशी एक कुक्षी असते, सिग्मा. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. ओके. काय असतात, अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजन होऊन भ्रूशकोश एम्ब्रियोसॅक तयार होते. प्रत्येक भ्रूकोशमध्ये एक गुणी अर्धसूत्री म्हणजे हॅप्लॉइड अंडपेशी एक सेल असतात आणि 2 एकगुण ध्रुवीय केंद्रक पोलार न्यूक्लियर असतात. ठीक आहे. याची डायग्राम दिली आहे का, आपण बघूयात पुढे. यस, याची दिली असेल डिटेल. एक मिनिट. यस, इथे आलेली बघा, है ना. ओके. हे जे आहे डायग्राम, हे काय आहे, स्त्रीकेसरचं आहे. कसलं आहे, स्त्रीकेसरचं आहे. हे काय आहे, अंडाशय आहे. ठीक आहे. हा वरती भाग गेला. ठीक आहे. हे काय आहे, कुक्षी. आणि हे काय आहे, कुक्षी वृत्त. हे काय असते, जरा पोकळ असते, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. आणि मग काय होतं ना, की हा जो भाग असतो ना कुक्षीचा, स्टिग्मा, हा कसा असतो, चिकट असतो. कसा असतो, चिकट असतो. म्हणजे हवाद्वारे ज्यावेळेस हे परागकण, जे आपण बघितले ना, पुंकेसरपासून जेव्हा पराग फुटतात परागकोशमधनं, तर परागकण बाहेर पडतात आणि हे परागकण हवेद्वारे उडून मग ज्यावेळेस हे कुक्षीवर येतात, इथे चिटकले जातात. आणि ही जी पाईप असते ना, हां बघा इथे अगेन अगल्या डायग्राममध्ये बघा, उगयुग्मक जे आहेत परागनलिकेमधनं खाली खाली उतरतात. हे आपलं काय आहे, अंडाशय आहे. ठीक आहे. अंडाशयमध्ये हा जो पण मेल रिप्रोडक्टिव्ह आला आहे परागकण, हा आतमध्ये जातो. ऑलरेडी इथे अंड तयार झाले, बीजा अंडे. या दोघांचं काय होतं, मग फर्टिलायझेशन होतं आणि मग काय होतं, एक नवीन वनस्पती तयार होते. मग इथे बघणार तुम्ही ध्रुवीय केंद्र. ठीक आहे. पोलार न्यूक्लियस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. अंडपेशी आणि प्रतिस्थ पेशी. मग इथे अजून नवीन पेशी आणि मग नवीन काय म्हणतो आपण, वनस्पती तयार होते. तर इथे बघणार आता आपण पुढे. आता हे आपण बघतो, कुक्षी अंडाशयाच्या वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षीवंत स्टाईल निघते. कुक्षीवंताच्या टोकाशी एक कुक्षी असते, ज्याला आपण सिग्मा म्हटलं. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात, आपण बघितलं. प्रत्येक बीजांड्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश म्हणजे एम्ब्रियोसॅक तयार होते. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी एक सेल असतात आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रक पोलार न्यूक्लियाय
असतात. आता पुढे काय होतं ते बघा. परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होते. यालाच आपण म्हणतो परागीभवन, पॉलिनेशन. परागकण हे काय आहे? अजैविक घटक. परागकण हे अजैविक घटक म्हणजे वारा, पाणी किंवा जैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी, पक्षी यांच्या मदतीने होते. परागीकण जे असतं ना, हे जे पण बघा पराग होते हे वाऱ्याद्वारे येतात कुक्षीवर, किंवा मग काही जे बटरफ्लाईज असतील, फुलपाखरू, किंवा आपल्या जे पण हनी बीज असतात, मधुमक्खी असते, किंवा काही पक्षी असतील, हे कधी त्या वनस्पतीवर, त्या फुलावर कधी गेले असतील तर त्यांच्या फुलावर हे परागकण चिटकून जातात. आणि समजा ते दुसऱ्या फुलावर गेले आणि त्यातल्या स्त्री केसरवर पोचले तर ते परागकण तिथे सोडून टाकतात. कारण स्त्री केसरवरची जी कुक्षी असते ना, ही चिकट असते. त्याच्यावर कोणताही सजीव गेला किंवा वाऱ्याद्वारे परागकण गेले तर ते तिथे कसे असतात? चिपकून राहतात. आणि यालाच आपण म्हणतो परागीभवन, पॉलिनेशन. ठीक आहे. परागगणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात 2 पुगयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुगयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षी वृत्तमार्ग बीजांडामधील भ्रूणकोशात पोचते. तिथे परागनलिकेच्या अग्र फुटतं आणि दोन्ही पुगयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुगयुग्मक अंडपेशीचे संयोग पावतो आणि युग्मक तयार होते. यालाच फलन म्हणतात. तर दुसरा पुगयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणकोश म्हणजेच एंडोस्पर्म तयार होते. या प्रक्रियेत 2 पुगयुग्मक भाग घेतात, म्हणून याला द्विफलन, डबल फर्टिलायझेशन म्हणतात. आलं लक्षात? इथे मी डायग्राम तुम्हाला दाखवली आहे. जसं काय हे बघा इथे है ना, हे पुगयुग्मक आहे ना, इथे ज्या वेळेस स्पोर्स येतात, जे आपलं कुक्षी आहे याच्यावर जेव्हा परागकण येतं, यांचे अजून रूपांतर कशामध्ये होतं? 2 पुगयुग्मक होता. आणि मग हे कुक्षी खाली बघा नलिकेद्वारे खाली जात आहे. आपलं बीजांड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मग एक जो पुगयुग्मक असतो याचं अंडाशयाचे फलन होतं आणि एक जे असतं याचं भ्रूणकोशाबरोबर काय म्हणतात जे असं फलन होतं. आणि मग ह्या पद्धतीने काय होतं? नवीन वनस्पती. आणि याचं 2 फलन होतं ना बघा. 2 पुगयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी भ्रूण पोष एंडोस्पर्म तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून याला आपण म्हणतो द्विफलन, डबल फर्टिलायझेशन. कारण 2 कसं काय तयार होतात? इथे लक्षात ठेवा. हे 2 पुयुग्मक कसे तयार होतात? हे बघा. 2 ज्यावेळेस कुक्षी ही चिकट आहे ना, याच्यावर ज्यावेळेस परागकण येते, चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजे त्यात 2 पुगयुग्मक तयार होतात. ठीक आहे. आणि हे तयार झाल्यावर एक मग दीर्घ परागनलिका तयार होते आणि या परागनलिकेद्वारे मग ते कुठपर्यंत पोचवले जातात? हे 2 पुगयुग्मक खाली अंडाशयपर्यंत पोचवले जातात. ठीक आहे. आणि अंडाशयामध्ये काय असतं? आपले ऑलरेडी बीजांडे असतात. ठीक आहे. आणि बीजांडेशी मग एक पुगयुग्मकचा फलन होतं. ठीक आहे. आणि दुसरा पुगयुग्मक असतो ना, यांचं कोणाशी संयोग होतं? ध्रुवीय केंद्रकाशी संयोग होतं आणि मग ते काय करतं? एंडोस्पर्म तयार करतो. म्हणजे इथे 2 वेळेस 2 पुगयुग्मक भाग घेतात, म्हणून याला आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. आलं लक्षात? ओके. पुढे आता हे लक्षात ठेवणार. आता जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एकच झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्या स्वयंपरागकण असे म्हणतात, सेल्फ पॉलिनेशन असे म्हणतात. तर परागकण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतींच्या मधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात, क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पादन देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीत सामना करणाऱ्या वनस्पतीच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडून आणतात. आलं लक्षात? इथे मग आपण इंड्यूस करतो परागीकरण कुठे? ज्यावेळेस आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये. पण ज्यावेळेस नॅचरली होतं त्यावेळेस आपण बघतो आहे इथे. एक म्हणजेच काय ना बघा, ह्या फुलातीलच पोस या फुलावर गेले आणि हे झालं फर्टिलायझेशन, तर याला आपण म्हणतो स्वयंपरागकण. पण समजा या फुलातले परागकण त्याच प्रजातीच्या दुसरा रोप आहे त्याच्या फुलावर गेले तर याला आपण म्हणतो परपरागण, क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. इथे परत मी तुम्हाला सांगते, हे एक रोप आहे, हे एक रोप आहे आपला. यातले पराग पडून त्याच रोपातल्या दुसऱ्या फुलांवर जाऊन चिपकतात आणि म्हणजे फलन होतं. याला आपण म्हणतो स्वयंपरागण. ठीक आहे. ओके.
आणि आत्ता ही एक वनस्पती आहे आणि ही एक वनस्पती आहे. इथले जे पण काय म्हणतात त्याला परागकण आहे ते एका वनस्पतीपासून दुसऱ्या वनस्पतीकडे जेव्हा जातात, दुसऱ्या रोपाकडे जेव्हा जातात, त्याला आपण म्हणतो परागण, क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. आता बघा पुढे, फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. आलं. बीजांडाचे रूपांतर कशामध्ये होते? बीजात. आणि अंडाशयाचे रूपांतर कशात होते? फळामध्ये. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. बीजातील भ्रूण पोषाचा वापर करून युग्मकाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच आपण म्हणतो बीजांकुरण. काय म्हटलं जातं याला? बीजांकुरण. ठीक आहे. हे बघा इथे टप्पे दाखवलेले आहेत. ठीक आहे. ओके. जे आपण बघितलं ना एंडोस्पर्म, एंडोस्पर्म म्हणजेच काय, ते पुढे जाऊन कसल्यात रूपांतर होतं? फळामध्ये. ओके. आता आपण पुढचा जो भाग आहे, आतापर्यंत आपण प्रजनन बघितलं. एकपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक आणि बहुपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन, आणि त्याच्या आपण नंतर बघितलं आहे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. आता पुढचा जो भाग आहे आपल्या मानवातील लैंगिक प्रजनन. ठीक आहे. आता हा जो भाग आहे ना, हे मी तुमचं उद्या कंप्लीट करेल. ठीक आहे. हा मोठा भाग आहे आणि याला जर आपल्याला अजून व्यवस्थित करावं लागणार आहे. त्याच्यामुळे जो पण आहे हा जो भाग आहे ना, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स, हे मी आपण उद्या कंप्लीट करूया. आज तुम्ही फक्त हे दोघांचं बघून ठेवणार, अलैंगिक प्रजनन आणि वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. ठीक आहे. ओके. सो आपण उद्या कंप्लीट करूया पुढचं भाग. ठीक आहे. स्टिल नाव अभ्यास करत चला, आणि काय क्वेरीज असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारत चला कमेंटमध्ये. थँक्यू. गुड नाईट. टेक केअर.